नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. आणि एंट्री कोणाची झाली? बिग बॉसच्या घराची ड्रामा क्वीन, एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत ही बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आली. आता राखी आली म्हणजे एंटरटेनमेंट तर असणारच आहे, पण ट्विस्ट सुद्धा भरपूर असणार आहे. मजा येणार आहे राखीला पाहायला. राखी जशी बिग बॉसच्या घरामध्ये येते तशी ती एक एक स्पर्धकाला टार्गेट करताना दिसते. तन्वी कोलतेला टार्गेट केलंय, राकेश बापटला टार्गेट केलंय, अजून बरेच सदस्य तिच्या रडारवरती असणार आहेत. आणि आज मी काही काम करणार नाही हा सुद्धा पंगा तिने घेतलेला पाहायला मिळतो. अशातच मित्रांनो, जो कोणी पहिला वाईल्ड कार्ड सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये येतो त्याला एक मोठा टास्क करावा लागतो. तो टास्क म्हणजे नॉमिनेशनचा टास्क. तर इथे जो काही राखीचा प्रोमो शेअर केलाय त्या प्रोमोमध्ये एकंदरीत नॉमिनेशन टास्क पाहायला मिळतोय. या टास्क अंतर्गत बिग बॉसने सदस्यांच्या दोन दोन जणांच्या जोड्या तयार केल्यात. आणि त्या जोड्या मी बिग बॉसच्या घरामध्ये राहण्यास किती पात्र आहे, समोरची अपात्र का आहे हे सांगायचं आहे. त्यानंतर राखी पाण्यात ढकलून सदस्यांना नॉमिनेट करणार आहेत. तर मित्रांनो, जो काही प्रोमो शेअर करण्यात आला होता त्याच्यामध्ये काही जोड्या पाहायला मिळतात. पहिली जोडी आहे ती म्हणजे करण आणि दीपालीची. दुसरी जोडी पाहायला मिळते अनुश्री आणि प्राजक्ताची. तिसरी जोडी पाहायला मिळते राकेश आणि सागरची. त्यानंतर तन्वी आणि रुचिताची जोडी. पुढची जोडी पाहायला मिळते आपल्याला प्रभू आणि सचिनची जोडी. अशा 5 जोड्या आपल्याला दाखवण्यात आल्या आहेत. आणि याच्यामध्ये राखी सावंत ही राकेश आणि सागर यांना स्विमिंग पूलमध्ये ढकलताना दिसते. तर कदाचित स्विमिंग पूलमध्ये ढकलून त्या सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे. तर असं असेल तर मग इथे राकेश बापट आणि सागर ही जोडी नॉमिनेट झालेले पाहायला मिळते. आता या 4 जोडींपैकी कुठले सदस्य नॉमिनेट होतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. बाकी अजून काही लोक आहेत, जसं की विशाल असेल किंवा मग रोशन दादा, अशी काही लोक सुद्धा आहेत अजून. तर बघूया आता या सदस्यांपैकी राखी कोणाकोणाला पाण्यात टाकून नॉमिनेट करते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रथमदर्शी तर राकेश आणि सागर हे नॉमिनेट झालेत हे स्पष्ट दिसतंय. तर काय वाटतं, राखी सावंतने कोणकोणत्या स्पर्धकांना नॉमिनेट करावं असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि राखी सावंतच्या एंट्री बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.